नागपुर में अज्ञात घायल व्यक्ति के मिलने से शुरू हुआ मामला हत्या की गुत्थी में बदल गया, जिसे पुलिस ने सीसीटीवी विश्लेषण और तकनीकी जांच के आधार पर सुलझाने का दावा किया है। एक एम्बुलेंस चालक 21 जनवरी 2026 को अपने मित्र के स्टार गैरेज पर कोटेशन लेने पहुंचा था। गैरेज बंद था, तभी बगल में उसे एक अनजान व्यक्ति गंभीर रूप से घायल अवस्था में पड़ा मिला। पास ही खून से सना सीमेंट का गट्टू दिखाई दिया। चालक ने तुरंत पुलिस को सूचना दी। सूचना पर तहसील पुलिस थाने की टीम मौके पर पहुंची और घायल को उपचार के लिए मेयो अस्पताल भेजा, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। अज्ञात मृतक और अज्ञात आरोपी होने के कारण तथा घटनास्थल पर सीधे सीसीटीवी उपलब्ध न होने से जांच चुनौतीपूर्ण थी। पुलिस ने 4 अलग अलग टीमें बनाकर आसपास के मार्गों के सीसीटीवी फुटेज खंगाले। मृतक और संदिग्ध के हुलिये व कपड़े के आधार पर शहर के विभिन्न स्थानों पर तलाशी की गई। एक संदिग्ध को हिरासत में लेकर फुटेज दिखाए गए और तकनीकी पूछताछ की गई। पंचों की मौजूदगी में घटनास्थल की निशानदेही कराई गई। इसके बाद आरोपी की पहचान सुनिश्चित कर उसे गिरफ्तार किया गया और न्यायालय में पेश कर पीसीआर लिया गया। वही मामले की आगे की जांच जारी है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। 21 जानेवारीला पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत रामझुलाच्या खाली त्या ठिकाणी एक मृत व्यक्ती सकाळी 10:30-11च्या दरम्यान माहिती मिळाली। त्या ठिकाणी मृत व्यक्ती पडलेले, त्याला हेड इंजुरी त्या ठिकाणी झालेली प्राथमिक दिसून आला। त्यानंतर त्या ठिकाणी आपण 302चा मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला। त्यानंतर काही तपासामध्ये कारण व्यक्ती अननोन होता आणि आरोपी अननोन होते, अशा वेळेस आमची डीबीची टीम असेल, सिनियर पीआय असतील, सेकंड पीआय असतील व इतर सगळे डीबीचे स्टाफ कर्मचारी यांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारावर त्या व्यक्तीसोबत असणारे जे आरोपी आहेत 3 त्यांचे त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली। त्याच्यावरून आतापर्यंत आपण 2 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहे, एक पीसीआर मध्ये आहे आणि एक चौकशीसाठी एक ताब्यात घेतलेला आहे। अशा अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। सध्या जी काय माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने सदर आरोपी आणि मृतक आहे हे सोबतच काम मोलमजुरी बांधकामाचे काम करणारे आहेत आणि मूळतः हे छत्तीसगड भागातले आहेत। जे पकडलेले आरोपी आहेत ते संतराम यादव म्हणून आहे, जो छिंदवाडाचा आहे, आणि रघुनाथ उर्फ राजा सोनवणे जो आहे तोही बालाघाट मध्य प्रदेश मधला आहे, आणि आणखीन एक आरोपी आहे तो सध्या फरार आहे। त्यासाठी पण आपल्या टीम त्याचा शोध घेत आहे, तोही मिळून येईल। मध्ये आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे मॅडम आहेत, सिनियर पीआय मेंढे साहेब आहेत, त्यानंतर पीएसआय शेख, पीएसआय माने आणि त्यांच्या डीबीचा स्टाफ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे त्या ठिकाणी आम्हाला हा शोध लागण्यास मदत झाली आहे। वेगवेगळी माहिती येत असताना सुद्धा, अतिशय क्लिष्ट तपास असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। मध्ये कारण जे आहे ते हे दारू पिऊन भांडणं अपसात झाल्याचं हेच प्राथमिकदृष्ट्या दिसून येते। आणखीन इतर काही कारण असतील ते तपासात निष्पन्न होते। सर, आरोपी तशा स्वरूपाचं रेकॉर्ड अद्याप मिळालं नाहीये, पण त्या पद्धतीने ते मूळचे मध्यप्रदेश छत्तीसगडचे असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्याची माहिती घेत आहोत।